नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की फॉर्म नंबर 6 म्हणजे नवीन मतदान कार्ड नोंदणी तुम्हाला स्वतः कसं तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलवरून कसं तुम्ही स्वतः भरू शकता. आणि हे सगळं प्रोसेस तुम्हाला एकट्याला स्वतःला करता येते. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्ही घरून बघू शकता. ते सबमिट केल्यानंतर त्याचं स्टेटस सुद्धा बघू शकता. तर आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. तर जाऊया आपल्या लॅपटॉपमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या लॅपटॉपमध्ये ईच अँड एव्हरी मी स्टेप तुम्हाला सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये. तर कुठलाही व्हिडिओ स्किप न करता स्टेप एखादी जरी मिस झाली तर कदाचित तुम्हाला काही अडचण येऊ शकते. तर बघूया कशा पद्धतीनं आपल्याला मतदान कार्ड ऍप्लिकेशन करायचं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. तर इथं आल्याच्या नंतर इथं लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता साइन अप बटन आहे. पहिल्यांदा असाल तर साइन अप करायचं आहे. नेक्स्ट टाइम समजा लॉग इन एकदा युजर झाल्यावर इथून लॉग इन करू शकता. तर माझं ऑलरेडी लॉग इन आहे. ठीक आहे, आपण पहिल्यापासून तुम्हाला दाखवूया. साइन अप वर क्लिक करायचं आहे. इथं मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कॅप्चा टाकायचा आहे. ओटीपी येईल, मग ओटीपी इनपुट करायचा आहे. मी तुम्हाला दाखवून दाखवतो. तर आपण लॉग इन झालेले आहोत मित्रांनो. इथं आपण बघू शकता, इथं नवीन मतदान कार्ड डाउनलोड करणे वगैरे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. इथं इथं लेफ्ट साईडला तुम्ही फॉर्म बघू शकता. न्यू वोटर आयडी रजिस्ट्रेशन फिल फॉर्म वर इथं क्लिक करायचं आहे. नवीन वोटर आयडीचं ऍप्लिकेशन ओपन होईल. इथं लँग्वेज चेंज करायचं असेल चेंज करू शकता. इथे इंग्रजी, पंजाबी, हिंदी जे आहे ते आपण करू शकता. मराठी सुद्धा आहे, पण मराठीमध्ये इथं देऊ शकता. काय म्हणाले एक्झॅक्ट इथं बघू शकता. इथं स्टेट निवडायचं आहे. महाराष्ट्र आपण निवडून घेऊया. इथं जिल्हा निवडायचा आहे नांदेड. इथं मतदारसंघ निवडायचा आहे नांदेड उत्तर, दक्षिण, भोकर, देगलूर काय ते आपण सिलेक्ट करायचं आहे. आपण नायगाव सिलेक्ट करूया फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. इथं पहिलं नाव लिहायचं आहे. आपण नाव लिहूया इथं आपलं जे काही आहे ते. सपोज आपण, आणि हा मित्रांनो लक्षात घ्या, मी हे फक्त चेक करण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करतोय. मी याला फायनल सबमिट नाही करणार, नाहीतर हे डमी वोटर म्हणून कन्सिडर होईल. याला आपण फायनल सबमिट नाही करणार. शेवटी आल्यावर आपण स्टॉप करणार आहे. त्याच्यानंतरच्या व्हिडिओ समोरच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सबमिट केलेली एक रिसिप्ट दाखवेल, म्हणजे तुम्हाला पण सगळं कंटिन्यू लक्षात येईल. तर इथं आल्याच्या नंतर इथं नाव टाकायचं आहे. पहिल्यांदा फुल नेम टाकायचं आहे. सपोज आपण इथं नाव टाकूया. ठीक आहे, हे नाव टाकतोय. पहिलं नेम आहे. इथं फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करण्यासाठी अगदी आपण फोटो वगैरे आपलं क्रॉप वगैरे करून घ्यायचे. साईज 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर याला पाहिजे. जेपीईजी मध्ये पाहिजे आणि 2 MB पेक्षा कमी साईज मध्ये पाहिजे. पीडीएफ पण चालू शकते, परंतु त्याला प्रिंटेबल फॉर्मॅट मध्ये आपण त्याला साईज मध्ये चेंज करून घेऊया. तर माझी फोटो आपण अपलोड करून टाकूया. मी माझी फोटो इथं सेव्ह करतोय. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. याला इथं वडिलांचं नाव द्यायचं आहे. काय ते मोबाईल नंबर टाकायचा आहे, स्वतःचा आहे कोणाचा आहे ते इनपुट करायचं आहे इथं आपल्याला. त्याच्यानंतर ईमेल आयडी कोणाचा आहे ते इनपुट करायचा आहे. मी मोबाईल नंबर वगैरे टाकून देतो माझा. एकदा मी मोबाईल नंबर टाकतोय. त्याच्यानंतर पुढे जा म्हणून म्हणायचं इथं आपला आधार नंबर द्यायचा आहे. आपल्याला डमी काहीच टाकायचं नाही मित्रांनो. जे एक्झॅक्ट आपली इन्फॉर्मेशन आहे ते ऍज इट इज प्रॉपर फिल करायचं आहे. मी इथं तुम्हाला दाखवणे म्हणजे एक डमी वोटर तयार करणे, याच्यासाठी मी इन्फॉर्मेशन पूर्ण प्रॉपर भरत नाहीये. इथं मेल म्हणून सिलेक्ट करायचं आहे. फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करायचं आहे. ज्या कोणाचा आहे ते जन्मतारीख टाकायचं आहे. डीडी म्हणजे आधी जन्मतारीख टाकायची आहे, जन्म महिना. लक्षात घ्या, पुढे जा म्हणून केल्याशिवाय ते सिलेक्ट नाही होणार. तर आपण इथं वर्ष वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जी आपली काय जन्मतारीख आहे ते केव्हाचं मॉडेल आहे ते आपण लक्षात घेऊन ते आपली जी जन्मतारीख आहे, जसं डॉक्युमेंट आपण जे अपलोड करणार आहोत त्या
डॉक्युमेंट नुसार एक्झॅक्ट जन्मतारीख टाकायची आहे, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. अदरवाईज तुम्ही जर चेंज केलं तर कदाचित रिजेक्ट होऊ शकते. आपण आधार कार्ड टाकणार आहेत म्हणून आधार कार्ड घेऊन टाकायचं आहे इथं. नेक्स्ट करायचं आहे, इथं आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. आपल्या घराचा ऍड्रेस वगैरे जे काही आहे ते टाकायचं. चला आपण टाकून देऊया आपला ऍड्रेस. मी नायगाव कोणी जर बघत असेल तर कमेंट मध्ये नायगावचा पिनकोड इनपुट करून टाका. किंवा जर या मी जे प्रोसेस सांगतोय त्याच्यामध्ये जर काही कळणार गेलं, जर आपण स्पीड फास्ट वगैरे होत असेल तर कमेंट करून टाका. मी तुम्हाला नक्की तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे सोल्युशन ते लाईव्ह मध्ये किंवा कमेंट मध्ये त्याचं उत्तर देईल तुम्हाला. आपण आयडी प्रूफ पण इथं जोडून टाकणार आहेत, रहिवासी प्रूफ पण जोडून टाकणार आहेत. तर आपल्याकडे आपण काही दिव्यांग वगैरे असेल, तुम्ही जर काही आवाज येण्याची प्रॉब्लेम असेल, दृष्टीचा काही प्रॉब्लेम असेल त्या वोटरला, तर ते टाकू शकता आपण. त्याच्यासाठी सर्टिफिकेट पण जोडावं लागते. तर आपला काही तसला प्रकार नाही, त्याच्यामुळे आपण हे सोडून टाकून देऊया. कुटुंबातील एका सदस्याचं नाव, समजा आईचं किंवा वडिलांचं आपण पहिल्यांदा टाकतोय तर त्यांचं मतदान कार्ड इनपुट करायचं आहे. आपण आईचं नाव असेल आईचं टाकायचं आहे, वडिलांचं असेल इथं वडिलांचं टाकायचं आहे, त्यांचा इपिक नंबर टाकायचा आहे, जेणेकरून आपला त्यांचा जो बूथ क्रमांक आहे त्याच बूथवर आपलं पण नाव येईल. हे झाल्याच्या नंतर इथं स्वगृह घोषणापत्र इथं नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. इथं गाव पण सिलेक्ट करून घेऊया. स्टेट निवडायचा आहे आपण महाराष्ट्र, जिल्हा निवडायचा आहे नांदेड, आणि आपण यावरील जे ऍड्रेस आपण टाकलोय त्या ऍड्रेस मध्ये किती वर्षापासून राहतोय हे टाकायचं आहे. इथं एक्झॅक्ट महिना वार वर्ष वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे झाल्याच्या नंतर ठिकाण करायचं आहे आपल्याला, आपल्या ऍड्रेसचं ठिकाण टाकून द्यायचं आहे. इथं पुढील वर क्लिक करायचं आहे, इथं कॅप्चा सबमिट करायचा आहे आणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे. मग त्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल जो नंबर आपण दिलेला आहे, आणि जतन करावर क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट करून टाकायचं आहे. ठीक आहे. तर फायनल सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो कशा पद्धतीची रिसिप्ट भेटते हे मी तुम्हाला दाखवतो. तर ऍप्लिकेशन तर फायनल ऍप्लिकेशन सबमिट झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही असं बघू शकता, अशा पद्धतीची रिसिप्ट तुम्हाला दिसू शकते. त्या रिसिप्ट मध्ये इथं एक्नॉलेजमेंट नंबर असतो या रिसिप्टवर. ते एक्नॉलेजमेंट नंबर आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला नंतर त्याचं स्टेटस सुद्धा बघता येते.